नुसतं दिवसभर करमत प्रसन्नताच नाही चेहऱ्यावर. सगळ्या जगाचं दुःख असलं तर त्याच व्यक्तीला झालं का? अरे चेहरा प्रसन्न असावा रे. अरे परत वारंवार हे शरीर मिळणार आहे, लक्षात ठेवा. नाही मिळणार, नाही मिळणार आहे. कधीतरी आपण जगाचा विचार करतो ना, कधीतरी स्वतःला 5 मिनिटं द्यावे, विचार करा मी कोण आहे, मी कशा करता आलोय, मला काय करायचंय, कुठे. कधीतरी आपला स्वतःचा परिचय स्वतःशी बोलावा रे माणसानं. काय बोलतोय मी, ऐकताय ना सगळे. कधीतरी बोला ना स्वतःशी, कधीतरी स्वतःशी संमत करा ना, मी काय करायला पाहिजे. माणसं कधी स्वतःशी बोलत नाही, म्हणून हे दुःख, हे संकट, दुसऱ्याविषयीचे विचार आपल्या मनात मध्ये येतात ना, वाईट विचार. त्याचं कारण ते कधीतरी आपलं कर्तव्य जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. म्हणून तर आपले विरोधक निर्माण होतात. आणि हे शिव महात्मेक सांगू का, विरोधक का निर्माण होतात, त्याचं कारण आहे की ते विरोधक अगोदर आपल्या अंतःकरणात निर्माण झाले असतात. एकदा जीवन पवित्र झालं, अंतःकरण पवित्र झालं नाही बा, जीवनात ते द्वेष भावना एकदा अंतःकरणात निघून गेल्या ना, सगळं जग पवित्र दिसतं माणसाला. सगळ्या माणसात सात्विकता दिसते माणसाला. माणसं वाईट नाही रे, आपले विचार वाईट नाही. सगळी माणसं खूप चांगली आहेत. अगोदर आपल्या अंतःकरणाचे वाईट विचार आपल्याला मारायचे, त्यांना खतम करायचे. ते जे आपले शत्रू आहे ना, त्यांना मारायचं आहे. आणि याच शत्रूमुळे आपल्याला सगळं जग शत्रूमय दिसत आहे. आणि हे शिव महापुराण काय करतंय? शिव महापुराण हे अंतःकरणात असणारे महान शत्रू नाहीसे करणारे हे शिव महापुराण करतात. ते सकारात्मक विचार निर्माण करणारे अंतःकरणात हे शिव महापुराण करतात. जीवनामध्ये अलौकिक मार्गदर्शन करणारे हे शिव महापुराण करतात. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याकरता प्रवृत्त करणारे हे शिव महापुराण करतात. संत नाही होता आलं ना नका हो, देव नाही होता आलं ना नका हो, पण माणसा निदान माणूस होता आलं. कारण आजकाल जगामध्ये माणसाला प्राण्यापासून धोका नाही बरका. आजकाल जगामध्ये माणसाला प्राण्यापासून धोका नाही. आजकाल या जगामध्ये माणसाला माणसापासून धोका आहे. म्हणून ते जीवनात अलौकिक मोटिवेशन प्राप्त करून देणार, हे अलौकिक विचार प्राप्त करून देणार हे शिव महापुराण. हर 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 हर. एकही शब्द आपल्या कान आला जात नाही. म्हणून तर आज त्या पवित्र भूमी असणारी प्रयागराज, तिथे सुंदर अलौकिक संवाद आहे. सुरुवातीला छोटस महात्म्य मी तुम्हाला सांगतो नाही. मला आवश्यकता पडत नाही की मी महात्म्य सांगावं, कारण गेली 2 वर्षापासून तुम्ही शिव महापुराण कथा ऐकताय. पण तरीही जाता जाता 2 मिनिटं, त्या 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण महात्म्य पाहण्याचा प्रयत्न करू. त्या प्रयागराज भूमीमध्ये श्री सूत आणि शौनकांचा हा संवाद अनेक ऋषी प्रयागराज मध्ये आहे. आणि आल्यानंतर शौनकांचे त्या ठिकाणी विचार मनात कोणीतरी असा कथाकार असावा. कथाकार या शब्दाचा अर्थ शिव महापुराणामध्ये अलौकिक पद्धतीने केलेला आहे. आज हे मुनिवर्य त्या प्रयागराज मध्ये, ज्या प्रयागराज मध्ये गंगा यमुना नद्याचा संगम आहे, आणि त्या प्रयागराज मध्ये श्री सूतजी महाराजांची कथा सांगते. प्रश्न असा ऐकायला माझा, यदास्ति वस्तु परमं श्रेयसा, यदा शिवस्तु परम